दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर जनसुनावणी वेळी हल्ला झाला। हल्लेखोरानं रेखा गुप्तांचं डोकं टेबलवर आदळलं। रेखा गुप्तांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। हल्लेखोरावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून तो मानसिक रुग्ण असल्याचा त्याच्या आईने दावा केलाय। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला, हल्लेखोर ताब्यात, नेत्यांकडून निषेध। हल्लेखोर राजेश साकरिया गुजरातचा। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी जनसुनावणी दरम्यान एका व्यक्तीने हल्ला केला। या हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलंय। रेखा गुप्तांवर हल्ला करणारा त्यांच्याच राजकोटचा राहणारा असून त्यांचं नाव राजेश खिमजीभाई साकरिया असं आहे। जनसुनावणीसाठी मुख्यमंत्री आल्या आणि लगेच या व्यक्तीनं एक कागद रेखा गुप्तांना दिला आणि पुढे येत हल्लेखोरानं त्यांचं डोकं टेबलावर आदळलं। रेखा गुप्ता यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही या हल्ल्याची निंदा केली आहे। हल्लेखोराच्या आईनं तो मानसिकरित्या आजारी असल्याचा दावा केलाय। तो श्वानप्रेमी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टाच्या कुत्र्यासंदर्भातील निर्णयानंतर राजेश साकरिया दिल्लीत आला होता।